ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा. ज्या कोणाला गणपतीचे संकष्ट व्रत करण्याचे आहे त्याने त्या दिवशी महागवद्य चतुर्थी मंगळवारी येते. त्या दिवसापासून व्रतास संकल्पपूर्वक ही सुरुवात करावी. त्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपतीचे नामस्मरण करावे. सायंकाळी तिळाचा किंवा आवळ्याचा कल्क लावून अभंग स्नान करावे. भाळी गंध लावावे. एकांतात आसनावर बसून गणपतीच्या एकाक्षर, षडाक्षर किंवा गणांनात्वा वैदिक मंत्राचा एकाग्र चित्रेने दोन घटका जप करावा. पूजेची उपकरणे व साहित्य जोडून गणपतीची षडोपचार पूजा करावी. त्याला उकडीचे किंवा माव्याचे मोदक, तिळाचे लाडू, करंजा, घारगे अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. जास्वंदीचे फूल 21 दुर्वा अर्पण कराव्यात. कापूर लावावा. आरती करावी. देवाला साष्टांग नमस्कार करावा. घरात शिजलेल्या पक्वानांना गणपतीला महानैवेद्य दाखवावा. चंद्रालाही नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे 1 वर्षभर संकष्टी व्रत केल्याने गणपतीची प्रसन्नता लाभून उत्तम आणि सद्गुणी पुत्राचा लाभ होतो. मंगळवारी येणाऱ्या कृष्ण चतुर्थीला अर्थात संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. शिप्रा नदीच्या काठी बसलेल्या अवंती नगरीत भारद्वाज ऋषीचा आश्रम होता. एके दिवशी ते स्नानासाठी नदीवर गेले होते. तेथे स्वर्गलोकीची एक दिव्य अप्सरा जलक्रीडा करत होती. भिजलेल्या त्या सुंदर अप्सरेत पाहून भारद्वाज ऋषी कामपीडित झाले. त्यांचे तेज रखित झाले. खाली पडलेले ते वीर्य पृथ्वीने धारण केले. त्यापासून तिला लालबुंद तेजस्वी असा पुत्र झाला. पितृभेटीसाठी आतुर झालेला पृथ्वीचा तो पुत्र भारद्वाज ऋषीकडे जाण्यास निघाला तेव्हा तीही त्याच्या समवेत गेली. त्या दोघांनी भारद्वाज ऋषींची भेट घेतली. पृथ्वीने त्यांना आधीची सर्व घटना सांगून पुत्राचा स्वीकार करण्याची विनंती केली. भारद्वाज ऋषींनी आपल्या तेजस्वी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले. त्याला आपल्यापाशी ठेवले. त्याला गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ अज्ञाने तो नर्मदा तीरी गेला आणि एकांत स्थान शोधून तपश्चर्येस बसला. सहस्र वर्ष उलटून गेली तरी हे जपानुष्ठान चालू होते. त्यांची तपोनिष्ठा पाहून गणपती परम संतुष्ट झाले. माघ वैद्य चतुर्थीच्या दिवशी त्यांनी भारद्वाज पुत्रात प्रत्यक्ष दर्शन दिले आणि म्हणाले, वत्सा, तुझी तपश्चर्या पाहून मी फारच प्रसन्न झालो आहे. तरी तुला काय वरदान हवे आहे ते माग. तेव्हा तो म्हणाला, देवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुमची माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो. तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात. ही महाग वैद्य चतुर्थी तिथी लोकांना विशेष पुण्य फलदायी ठरावी अशी माझी प्रार्थना आहे. गणपतीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला व ते पुढे म्हणाले, हे भारद्वाज पुत्रा, मी तुला ग्रहमंडळात स्थान देत आहे. तू मंगळ या नावाने ओळखला जाशील. पृथ्वीचा पुत्र म्हणून तुला भौम म्हणतील. तुझी अंगकांती अंगारा समान लालबुंद असल्याने तू अंगारक म्हणून प्रसिद्ध होशील. त्याला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावले. भारद्वाज यांच्या तपस्वी पुत्राने आपल्या तपश्चर्याच्या स्थानी एक भव्य मंदिर बांधले. त्यामध्ये दशभुजा गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याचे मंगलमूर्ती असे नामकरण केले. कालांतराने मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणण्याची प्रथा झाली. चंद्राला शाप दिला. एके दिवशी ब्रह्मदेव शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर गेले होते. योगायोगाने नारदांचेही तेथे आगमन झाले. त्यावेळी एक अपूर्व फळ आणले होते. ते त्यांनी शंकराला दिले. ते फळ आपल्याला खावयास मिळावे म्हणून षडाक्षर व गजानन शंकराच्या हाताला झोंबू लागले. त्यांचे भांडण पाहून शंकरांनी ब्रह्मदेवांना विचारले, फळ कुणाला देऊ? ब्रह्मदेवांनी कार्तिक स्वामींचे नाव घेतले. हा पक्षपात गणपतीला सहन झाला नाही, परंतु त्यावेळी गणपतीने कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही. ब्रह्मदेव सत्यलोकी परतले. एके दिवशी गणपतीने महाभयंकर रूपात प्रगट होऊन ब्रह्मदेवांना भयभीत केले. ते प्राणभयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले. त्यांची ही अवस्था पाहून चंद्राला खूप मजा आली. चंद्राने गणपतीची देहइष्टी आणि त्याच्या तोंडाची चेष्टा केली. मग आपल्याच विनोदावर तो खदाखदा हसू लागला. ही चेष्टा गणपतीला असह्य झाली. त्यांनी संतापाने चंद्राला शाप दिला.
मूढा, मला पाहून तू हसलास, माझ्या स्वरूपाची तू निंदा केली. या प्रेमाबद्दल त्रिखंडात कोणीही तुझे तोंड बघणार नाही. जो कोणी तुझ्याकडे पाहिल त्याला मोठे पातक लागेल. त्या शापवाणीचा तत्काळ प्रत्यय आला. चंद्राचे सुंदर मनोहर स्वरूप नष्ट होऊन तो कुरूप दिसू लागला. त्याचे सर्व तेजच लपून गेले. या घटनेमुळे चंद्र नैराश्याने ग्रस्त झाला व लपून बसला. त्यामुळे सृष्टीचक्रात मोठी बाधा उत्पन्न झाली. तेव्हा सर्व देवांनी गणपतीची भेट घेतली. चंद्राच्या वतीने त्यांची क्षमा मागितली व त्याला उशाप द्यावा अशी विनंती केली. गणपतीचा राग शांत झाला. ते म्हणाले, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माझा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. त्या तिथीला जो कोणी चंद्राचे दर्शन घेईल त्याच्यावर मोठी संकटे येतील. एरवी त्याच्या दर्शनाने काही त्रास होणार नाही. गणपतीच्या आश्वासनाने देवांना मोठे समाधान वाटले. त्यांनी चंद्राची भेट घेऊन त्यांना सर्व वर्तमान सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर गेला. तेथे त्याने 12 वर्ष भक्तिभावाने गणपतीची आराधना केली. सेवा भक्तीने संतुष्ट झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि म्हणाले, हे रोहिणीपते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला पूर्वस्वरूप प्राप्त होईल. संकष्ट चतुर्थीला तुझ्या दर्शनाशिवाय लोकांच्या व्रताची सांगता होणार नाही. तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकावर धारण करणार आहे. मात्र भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझ्या दर्शनाबद्दल मी देवांपाशी जे विधान केलं आहे त्यात काही बदल होणार नाही. त्या दिवशी तुझे दर्शन वर्ज्य मानले जाईल. त्या वरदानाने चंद्राला पूर्वीप्रमाणे तेज प्राप्त झाले. त्याने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी मस्तकावर चंद्र धारण केलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली. ते स्नान सिद्धक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. दिलेल्या शब्दाप्रमाणे गणपतीने चंद्राची एक कला आपल्या भाळी धारण केली. त्यामुळे त्याला भालचंद्र हे नाव प्राप्त झाले. मित्रांनो, श्री गणेश पुराण कथातील पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.